सोलापूर हैदराबाद महामार्गावर झालेल्या अपघातानंतर सोलापूर अक्कलकोट महामार्गावर कुंभारी टोलनाक्याजवळ आणखी एक गंभीर अपघात झाला आहे। टोल भरण्यासाठी थांबलेल्या 2 वाहनांना भरधाव वेगाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या बसने मागून जोरदार धडक दिली। अपघातात 15 ते 20 जण जखमी झाले असून त्यामध्ये मोठ्या संख्येने वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे। धडकेनंतर 3 ते 4 वाहने एकमेकांवर आदळली, त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली। या अपघातात जखमी झालेल्यांना कुंभारीतील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले। अपघातग्रस्त देवगड अक्कलकोट एसटी बसमधील काही प्रवासी, बस चालक आणि कंडक्टर हे मद्यधुंद अवस्थेत होते असा आरोप केला आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अधिक माहिती लवकरच समोर येईल। या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। सकाळपासून गाडी तो व्यवस्थित चालत होता ड्रायव्हर। सोलापूरमध्ये आल्यानंतर तो खूप वेळ झाला त्याची तो आला नाही आणि नंतर आम्हाला समोर तो खूप ड्रिंक केला आहे आणि त्याने समोर कंटेनर असलं त्याला माहीत सुद्धा नाही पडलं। त्याने समोर जाऊन कंटेनर धडक मारली आणि आम्ही सगळं टोटल 60 जण होतो बसमध्ये। ड्रायव्हर ड्रिंक केलेला होता? हो, ड्रायव्हरने एवढी ड्रिंक केली होती त्याला उभं राहता येत नव्हतं। त्याने एवढी ड्रिंक केली आणि त्यामध्ये जास्ती करून सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत। गाडी आमची सोलापूरला लास्ट स्टॉप घेतला होता। तिथून स्टॉप घेतल्यानंतर आम्ही जेव्हा हायवे रोडला आलो, हायवे रोडला आल्यानंतर त्याला माहीत सुद्धा नाही की समोर गाडी आहे का काय, त्याने जोरात जाऊन धडकली कंटेनरला।